समोरच्या मंदिरात आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं महाराष्ट्रातलं एक मंदिर आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं निधन झालं 1680 मध्ये. त्याच 15 वर्षांनी राजारामराजांनी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा 2 नंबरचा मुलगा राजाराम महाराज त्यांनी आपल्या वडिलांची मूर्ती 1695 मध्ये आपल्या वडिलांची इथं मूर्ती स्थापना केलेली आहे. आणि त्या मूर्तीवरती अंगवस्त्र चढवून ठेवलेत. हातामध्ये कडा, डोक्यावरती चंद्राची कोर आणि कमरेमध्ये कमरपट्टा अशी ध्यानस्थ बसलेली इथं मूर्ती स्थापना केलेली आहे. आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक तलवार लढाईत वापरल्या. त्यातील एक तलवार ती छत्रपती शिवाजी महाराज 14 वर्षाचे असताना आपल्या वडिलांच्या विटेला विजापूरला गेले होते. तेव्हा त्यांना तलवार दिली होती. इथं 4 फूट लांब असून एकधारी पातळ आहे. आणि ती दुसरी तलवार जगदंबा तलवार ती ब्रिटिश घेऊन गेले. त्याची प्रतिकृती बनवून सम्राटराजांनी इथं दुसरी तलवार इथं अर्पण केलेली आहे. आणि या पूर्णपणे मंदिराचा इथून हा पूर्णपणे हा बाहेरचा सभामंडप आहे तो पूर्णपणे कोल्हापूरच्या शाहू महाराज म्हणून पूर्ण केलेला आहे. 1906 मध्ये हा सभामंडप बांधायला घेतला आणि 1907 मध्ये हा पूर्णपणे सभामंडप पूर्ण आला. या पूर्ण सभामंडपाला फक्त 1 वर्ष लागलं आणि या सभामंडपाला खर्च आला 3850 रुपये खर्च करून हा पूर्णपणे सभामंडप पूर्ण केला. या मंदिराच्या दोन्ही साईडला 2 तोफा आहेत. आत्मे रामदास स्वामींच्या पादुका, बाजूला मोलेनाथांची मूर्ती आणि या मंदिराच्या बाजू इथे नगारखान्याची इमारत असता नगारा बाजून या मंदिरामध्ये इथे नौबत केलं होतं म्हणजे महाराजांना मुजरा केला जातो. आणि दर सोमवारी म्हणजे दररोज सोमवारी रात्री 9 वाजता छत्रपती शिवाजी महाराजांची पालखी या मंदिराभोवती 3 फेऱ्या घालून फिरवली जाते. आता जेव्हा 1695 मध्ये आपल्या वडिलांची मूर्ती राजारामराजांनी आपल्या वडिलांची मूर्ती स्थापना केली तर त्या काळापासून आपल्या वडिलांची सेवा करण्यासाठी या किल्ल्यावरती 18 घरांची वस्ती किल्ल्यावरती नेमून दिले. ते 18 घरांची वस्ती या किल्ल्यावरती ते अजून राहते. आतमध्ये सतपा, सावंत, भोसले, फाटक, वांगणकर, जैन, मुजावर, यादव, जाधव, गवंडी, परवकड, पाडाबे, कोरगावकर अशा 18 घरांची वस्ती या किल्ल्यावरती नेमून दिले. त्या 18 घरांची वस्ती किल्ल्यावरती अजून राहते. आतमध्ये मंदिरामध्ये जाऊन या. फक्त मंदिराच्या आतमध्ये गेल्यानंतर आतमधला मूर्तीचा फोटो काढायचा नाही आहे. मूर्तीच्या बाहेर इथं फोटो लावले त्या फोटोचा फोटो काढला तरी चालेल. आतमध्ये मंदिरामध्ये जाऊन इथं आपल्या इथं बाजूला इथं क्रेन पाहायला भेटते. हे आपल्याला अशी क्रेन पाहायला भेटते. पहिले जुन्या काळी ज्या क्रेनी असायच्या त्या बैलांचं जोड वापरून क्रेन फिरवली जायची किंवा बैलांचं जोड वापरलं जायचं किंवा असं अशी तडभिंत बांधायची जे तर स्टेप म्हणजे आपण पायऱ्या कशा असतात तशी तडभिंत बांधत पुढे न्यायची. आणि ते असे ते मलखांब खेळताना ते दांडे वापरते आहेत. आणि इथं जर पाहायला गेलं तर हे इथं एक हत्यार आहे तर भाल्यासारखं काम करायचं म्हणजे भाल्यासारखं. आणि अजून एक म्हणजे याला विटा असं म्हटलं जातं. तर विटा म्हणजे कसं एका हातीमध्ये आपली दोरी घ्यायची आणि एका हातीमध्ये भाला कसा पकडतात तसं धरायचं आणि समोरच्या माणसावरती फेकून मारायचं. फेकून मारल्यानंतर परत आपल्या हातीमध्ये खेचून घेण्यासाठी जी दोरी आपल्या हातीमध्ये असायची त्या दोरीने परत पाठी वळायचं. आणि ज्यांच्या अंगामध्ये घुसून ते परत पाठी घेणार त्या टोकाला रक्त लागलेलं असणार. ते रक्त झाडण्यासाठी म्हणजे ते रक्त खाली पडण्यासाठी पहिली घोड्याची शेपटीची म्हणजे जी पिसं असतात केस असतात ते लावले जायचे आणि त्याच्यामध्ये ते रक्त पूर्णपणे गोळून पाठीमागे यायचं म्हणजे हात आपल्या हातीकडनं आपला स्लिप होऊ नये म्हणून. ओके. हा इथं दांडपट्टा आहे. दांडपट्ट्याचे वेगवेगळे प्रकार आहेत. आणि आपलं बोटीमध्ये हे दुर्बीण वापरले जायचे. अच्छा. दुर्बीण, होकायंत्र. आणि हे पहिली आता कसं आपण घराला कुलप घालतो लॉक घातलेलं असतं तर हे पहिले जुन्या काळची कुलप आहेत. अच्छा. हा म्हणजे ती चावी आहे. ही चावी अशी आतमध्ये आतमध्ये घालायची मग तिथून तर फिरवल्यानंतर तो पूर्णपणे बाहेर येणार असं. अच्छा. हा कुऱ्हाड म्हणतात त्याला, परशु पण म्हटलं जातं. आणि हे छुपी हत्यार आहे. बारके जे हत्यारे दिसतात ते छुपी हत्यार म्हणजे कसं फेट्यामध्ये लपवायचं, हातीच्या पट्ट्यामध्ये लपवायचं असं हे पूर्ण असं लपवलं जायचं आणि जवळ आल्यानंतर ते मारलं जायचं फेकलं जायचं. ही भाल्याची टोक आहेत. खाली टोकदार आहे. ते खाली टोकदार आहे मारून फेकायचं. खाली नाही ते पुढचं टोकदार पुढचं मारायचं का? हो. अच्छा. म्हणजे असं वाटायचं म्हणजे डोक्यामध्ये जर अडकलं तरी ते पुढचं ते म्हणजे दागिन्यासारखं आहे ते. हा बरोबर. पालखी जुन्या काळची जी राजांच्या मंदिरामध्ये होती ठेवलेली ती आता इथं ठेवलेली. कधी महाराज नाही इथं पालखी दर सोमवारी फिरवली जाते. त्याच्यामध्ये ही पहिली जुनी वापरायची. आणि हे पहिलं कर्णा म्हणून एक वाद्य आहे. आपली तुतारी कशी असते तसे एक कर्णा म्हणून वाद्य आहे. आणि हे तर पहिले जुन्या काळची नाणी आहेत. आणि ही मंदिरामध्ये कॉपरची भांडी आहेत ती. आणि जो आता आपण हाताचा आणि पायाचा ठसा पाहिला
त्याच्या प्रतिकृती या चांदीमध्ये बनवून ठेवलेल्या आहेत. ओके. हे पूर्णपणे चांदी आहे. चांदीमध्ये हे बनवून ठेवलेले आहेत. आणि ही जी समोर जी तलवार आहे ना, ती छत्रपती शिवाजी महाराजांची ओरिजिनल तलवार आहे, म्हणजे स्वतः युद्धामध्ये वापरलेली तलवार. छत्रपती शिवाजी महाराज 14 वर्षाचे असताना आपल्या वडिलांच्या भेटीला विजापूरला गेले होते, तेव्हा त्यांना दिलेली तलवार आहे. ती इथं 4 फूट लांब असून एकधारी पात आहे. आणि तिथं आपल्या जी समोर बघा ती मूर्ती पाहायला भेटते, अशीच मूर्ती तशी याच्यात आहे. स्थापना केलेली आहे. अशाच प्रकारची सेम मूर्ती अर्ध ध्यानास्थ बसले, म्हणजे नावाड्याच्या वेशामध्ये. म्हणजे नावेमध्ये कसं आपण अर्धा पाय ठेवतो आणि अर्धा पाय वरती करतो, तसं म्हणजे छोट्या बोटीमध्ये जसं बसतात तशी कमी जागेत, मूर्ती स्थापना केलेली आहे, कमी जागेमध्ये. ओके. आणि ही पहिली भांडी आहेत जुन्या काळची, आणि याला जातं म्हणतात, हो. जे आपण भात बीत धरण्यासाठी वापरतो तो. हे वाघनखे. आता जर पाहायला गेलं तर वाघनख्याचा इतिहास हा फक्त आपला राजांचा फक्त, म्हणजे राजाने कोता काढलेला याचा फक्त वापरला जातो. पण हा वाघनखाचा इतिहास दुसरा पण आहे. जे वाघनख आता समजा आता वाघनख घालून जे आपले मावळे जे असायचे ते झाडावरती एकदम चढायचे फास्ट, म्हणजे कसं पूर्णपणे त्यांना सपोर्ट असायचा. अच्छा. जे वाघनखाच्या साह्याने झाडावरती ते फास्ट चढायचे, असा दुसरा इतिहास आहे. म्हणजे वाघनख वापरून पूर्णपणे आपल्या म्हणजे कुठे आपण, म्हणजे आता समजा म्हणजे पिक्चर मध्ये दाखवतात मराठी जंगलामध्ये घुसले का ते गायब व्हायचे, ते कसं झाडामध्ये चढून राहायचे. राईट. ते फास्ट मध्ये चढायचे वाघनख. वाघनखांच्या सपोर्टने वाघनखांचा सपोर्ट म्हणजे हातीमध्ये घातलं का त्याने एक प्रकारची ग्रीप व्हायचे. हो. ही महत्वाची माहिती, म्हणजे मला माहिती नव्हतं हे. आणि अशा प्रकारचे पहिले छत्रपती शिवाजी महाराजांची गलबत होती. याला नाव आहे गुराब. जे या किल्ल्यावरती 200 ते 300 जहाज राजांची होती, म्हणजे स्वतः राजांची नेव्ही. आपण छत्रपती शिवाजी महाराजांना फादर ऑफ इंडियन नेव्ही म्हणतो, तर राजांनी स्वतः आपली नेव्ही स्थापना केली. त्या नेव्हीसाठी हा इथे किल्ला बांधलेला होता. हे इथं समोर इथं 50 किलो वजनाची तोफ आहे. आणि हे इथं तोफांचे गोळे आहेत. हा 2 प्रकारचे गोळे आहेत. एक म्हणजे पूर्णपणे भरीव असतो आणि हा दुसरा म्हणजे मधून पोकळ असतो. मधून पोकळ असलेल्या गोळ्यामध्ये गोळ्याचा वापर कसा करायचा, आतमध्ये दारू भरली जायची. दारू भरल्यानंतर तो फायर झाला काय कुठे जाऊन पडणार तर त्याचा ब्लास्ट व्हायचा. अच्छा. म्हणतात या तोफांचा पण या पण गोळ्यांचा वापर केला जायचा. आणि ही पहिली मंदिरामध्ये भांडी आहे. आणि हे इथं वाळूचा गणपती आहे, म्हणजे वाळूमध्ये फेविकॉल घालून गणपती बनवला आहे. ओके. वाळूचा गणपती. श्री गणेशाय नमः. हे तसं मला महादेव मंदिर आहे. महादेव मंदिरातून इथून 8 किलोमीटर ओझरवरती भुऱ्यामार्ग गेलेला आहे. इंग्रजांना कळू नये मग तर शंकराची पिंड आणि तर नंदी स्थापना इथे केलेली आहे. ओझरवरती ब्रह्मानंद स्वामींचा मठ आहे. तिथं वाघाची गुफा प्रसिद्ध असल्यामुळे तिथे ब्रिटिश गेले नाहीत. मग ब्रिटिश इथे आले. मग त्यांना कळलं या महादेव मंदिरातून जो भुऱ्या मार्ग गेला आहे तो पूर्णपणे भुऱ्या मार्ग 1765ला पूर्णपणे भुऱ्या मार्ग बंद होऊन टाकला. आता या जर मंदिराच्या आपण जर बांधर पाहिलं तर आपल्या इथं समोर इथं चौकानाकाची विहीर दिसतात. या वेळेला जी वरती जी कडा जी म्हणले ते आता बांधलेले आहे, कारण पहिला नुसतं असं लाकडी सगळं प्लॅटफॉर्म होता. म्हणजे कोणी जर बांधर पाहिलं तर त्यांना पूर्णपणे जमीन सपाट दिसायचं आणि फक्त शंकराची पिंड आणि नंदी दिसायचे. म्हणून पूर्णपणे शत्रूंची दिशाभूल करण्यासाठी या पूर्णपणे भुरारी मार्गाने मंदिराचा आकार दिलेला होता. आणि इथून 8 किलोमीटर ओझर म्हणजे समुद्राच्या खालून 8 किलोमीटर म्हणजे समुद्राच्या खाली खडकं आहेत. त्या खडकांना कोरून पूर्णपणे भुऱ्या मार्गाचं बांधकाम केलेलं आहे. आणि या भुऱ्या मार्गाची उंची ते 8 ते 10 फूट उंचीचा भुऱ्या मार्ग म्हणजे इथल्या माणसांना पूर्णपणे धान्य पुरवठा आणि दारुगोळ पुरवठा करण्यासाठी या भुऱ्या मार्गाचा वापर केला जायचा. इथं दोन्ही साईडला होल दिसायचं, मशाले पेटवून ठेवल्या जायच्या. आणि दोन्ही साईडला बघा ही जी दगडं जे बाहेर आले दिसतात तिथून खाली उतरण्यासाठी पहिल्या जुन्या काळच्या पायऱ्या आहेत. दगडाच्या पायऱ्या. त्या पायऱ्याने खाली उतरायचे. आणि आता अशा